नमस्कार. मी समुद्र सर, इयत्ता चौथी बचा वर्ग शिक्षक. आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता चौथी या पुस्तकाला सुरुवात करत आहोत. या पुस्तकाचं छान असं मुखपृष्ठ तुमच्यासमोर दिसतंय. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारची अशी फिलिंग देतो आहे की प्रत्यक्ष तुम्ही पुस्तकाची पानं उलटत आहात आणि प्रत्यक्ष पुस्तक तुमच्यासमोर आहे. बघा, आपल्या पुस्तकाचं जे विषय आहे, हेडिंग आहे, तो आहे परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता चौथी. आपलं पुस्तक याच्यामध्ये असणारं संविधान, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, पुस्तक निर्मितीसाठी ज्यांनी काम केलं त्या सर्व व्यक्तींची माहिती. नंतर या ठिकाणी एक प्रस्तावना आलेली आहे बघा. ती प्रस्तावना नंतर अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला एकूण 24 पाठ आहेत बघा. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये 12 पाठ आणि उरलेल्या दुसऱ्या सत्रामध्ये उरलेले 12 पाठ, असे 24 पाठ आहेत इथे. त्यातला पहिला पाठ आहे प्राण्यांचा जीवनक्रम. तर ह्या पाठाविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बघा, पहिला पाठ तुमच्यासमोर आलेला आहे, सगळ्यांना दिसत असेल. पाठाचं नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम. प्राणी म्हणजे ह्या विश्वामध्ये असणारे सगळ्या प्रकारचे प्राणी, मग तो एखादा छोटासा कीटक असेल किंवा आपण स्वतः मानव असो, ह्या सगळ्यांना प्राणी असं म्हटलं जातं. तर हे प्राणी आणि यांचा जीवनक्रम म्हणजे दिनचर्या. जसं आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काम करतो त्याला दिनचर्या असं म्हटलं जातं. तसंच जीवनक्रम म्हणजे काय, तर आपल्याला झालेला जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या जीवनामध्ये जे काही बदल होतात, जी काही स्थित्यांतरे होतात, जन्मानंतर म्हणजे बालपणानंतर मोठं होणं, मग शाळेत जाणं, शिक्षण, लग्न, मुलं होणं वगैरे, हे जे काही सगळी प्रोसेस आहे किंवा प्रणाली आहे, याला जीवनक्रम असं म्हटलं जातं. तर प्रत्येक प्राण्याचा जीवनक्रम हा वेगवेगळा असतो आणि म्हणूनच या ठिकाणी काही प्राणी दाखवलेले आहेत. आता तुमच्यासमोर जे चित्र आहे, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, सर्वप्रथम कुत्रा दिसत असेल तुम्हाला. मी जो दाखवतोय पहा, इथे कुत्र्याचं पिल्लू आणि त्याची आई आहे. आपल्याला असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये साम्य दिसते का, म्हणजे ते सारखे दिसतात का, तर ते जवळजवळ सारखे दिसत असतात. तुम्ही चित्रामध्ये पाहिलं असेल. तर कुत्र्याची आई आणि तिचं पिल्लू यामध्ये सारखेपणा असतो. कुत्रा हा गायीसारखा दिसू शकत नाही, किंवा कुत्र्याचं पिल्लू जे जन्म घेतं त्याचा आकार हा कुत्र्यासारखाच असतो, गायीसारखा नसतो. तसेच या ठिकाणी फुलपाखरू दाखवलेलं आहे पहा. तर हे जे फुलपाखरू आहे, हे फुलपाखरू, या फुलपाखराचं पिल्लू समोर आपल्याला हिरव्या याच्यामध्ये पानामध्ये दाखवलेलं आहे. तिला आपण अळी असं म्हणतो. तर ही जी अळी आहे, ही अळी या ठिकाणी आपण जर पाहिली तर ती आता नुकतीच अंड्यातून बाहेर पडलेली अळी आहे. त्यामुळं तिच्यात आणि फुलपाखरात साम्य आपल्याला आत्ता दिसते का, तर नाही दिसत. पण याचा अर्थ असा नाही की फुलपाखराचा
जी अळी आहे ती अळी पुढे जेव्हा मोठी मोठी होते तेव्हा नंतर मात्र तिचं फुलपाखरामध्ये रूपांतर होत असतं. म्हणजे तिचा पुन्हा फुलपाखरासारखाच आकार तयार होत असतो. तर या ठिकाणी बघा कोंबडी दिसते. आता कुत्रं जे आहे कुत्र्याने अंडी घातलेली नाही आहेत, कुत्र्याची पिल्लं आहेत, पण कोंबडी मात्र काय करते, अंडी घालते. बघा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल कोंबडी काय करते, अंडी घालते. त्या अंड्यातून पिल्लं काय होतात, बाहेर येतात. इथं बघा पिल्लू दिसतंय, अंड्यातून बाहेर आलेलं आहे. मांजरीचे पिल्लं या ठिकाणी आहेत बघा, ते मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, आता ही मांजरीची पिल्लं काही अंड्यातून बाहेर येत नाहीत जशी कोंबडीचे येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काही बदल आहे. त्यानंतर म्हणजे कोंबडीची पिल्लं अंड्यातून बाहेर आली, मांजरीची पिल्लं मात्र अंड्यातून बाहेर येत नाही. प्राण्यांची जी वाढ आहे ही वाढ होत असताना त्यांच्यामध्ये काय होत असतो, बदल होत असतो. शेळी आणि शेळीचं करडू, पूर्ण वाढ झालेली शेळी आणि त्यांचं करडू म्हणजे शेळीचं पिल्लू यांच्यात काही फारसा फरक नसतो. बघा या ठिकाणी मी चित्र दाखवतो. बघा शेळी आहे, शेळीचं पिल्लू आहे, फारसा फरक तिच्यात दिसत नाही. मांजर आहे, मांजरीचं पिल्लू आहे, तिच्यातही फारसा फरक तुम्हाला दिसणार नाही पिल्लू आणि मांजरामध्ये. कारण हे मांजरीचे पिल्लू असतील, शेळीचे पिल्लू असतील, हे यांच्यामध्ये फारसा बदल झालेला दिसून येत नाही. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटात जन्म घेते. हे प्राणी जे आहेत हे अंडी घालत नाहीत. पण कोंबडीसारखा प्राणी जो आपण पाहिला तो मात्र काय करतो, अंडे घालतो. म्हणजे पिल्लांचा या ठिकाणी जो जन्म होतो तो काही पिल्लांचा जन्म हा अंडी न घालता होतो. उदाहरणार्थ मांजरीचं पिल्लू आहे, त्यानंतर शेळीचं पिल्लू आहे, नंतर इथं आपण पाहिलं मगाशी कुत्र्याचं पिल्लू आहे. पण कोंबडीचं पिल्लू मात्र अंड्यातून जन्म घेताना आपल्याला दिसून येते. तर असं हे या पुस्तकाचं पान क्रमांक 1 होतं, प्राण्यांचा जीवनक्रम. थोड्यावर पान मी असंच ठेवतोय, तुम्ही थोडं बघून घ्या, वाचून घ्या. आता मी पान पलटतो, पान नंबर 2 वर जाऊ आपण. ओके, आता पान 2 वर आपण जर आलो तर आपल्या लक्षात येईल. आता पान नंबर 2 वर आपण आलेलो आहे. कोंबडीच्या पिल्लांचा जन्म हा अंड्यातून होत असतो. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी देखील खूप लहान असतात, ते आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. परंतु हे प्राणी अंडी घालत नाही असे मात्र नाही. कोंबडीचं अंडं मोठं असल्यामुळं ते आपल्याला पटकन दिसून येतं. बघा ही कोंबडीचं अंडं आहे, आपल्याला पटकन दिसून येत आहे कारण ते मोठं आहे. पण याचा अर्थ असा नाही की मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी देखील अंडी घालतात. आता यामध्ये आपण एक नवीन शब्द शिकवणार आहोत. शब्दाची माहिती मी तुम्हाला सांगतो. याला म्हणतात अंडी उबवणे. इथे कोंबडी बसलेली आहे बघा, काय करते कोंबडी, अंडी उबवण्याचं काम करते. अंडी उबवणे म्हणजे काय, अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहायला
अंडी उबवणे असं म्हणतात. या ठिकाणी कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी तिला उभीची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यावर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढतात. एकदा का पिलाची पूर्ण वाढ झाली की ते पिंडू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. बघा आता या ठिकाणी हे पिल्लू आहे. हे अंड्याचं कवच त्यांनी फोडलं आहे आणि ते बाहेर आलेलं आहे. दिसतंय का? कोणतीही आई असेल, मग ती आपली आई असो नाहीतर कोंबडी असो, ती आपल्या पिल्लांची काय करत असते? काळजी घेत असते. पूर्ण वाढ झाली की पिल्लू हे कवच फोडून बाहेर येते. परंतु काही दिवस पिल्लं मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. आता आपल्या पुस्तकामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना वापरलेल्या आहेत. उदाहरणार्थ नवा शब्द शिका. माहीत आहे का तुम्हाला? आता या ठिकाणी जर बघितलं तर माहीत आहे का तुम्हाला या उपक्रमामध्ये इथे एक छानशी माहिती आलेली आहे. पहा, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. आपल्याला कारणे द्या यामध्ये हा प्रश्न येतो. पहा, अंडी उबवत असताना कोंबडी आक्रमक बनते. तर मग आपल्याला उत्तर सांगता येईल की तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. म्हणजे काय होतं? आक्रमक बनते म्हणजे काय होतं? का बरं? म्हणजे ती रागवते किंवा कदाचित ती तुमच्यावर काय करू शकते? हल्ला करू शकते. एखादं वात्रट मुलगा असतो बघा, तो ह्या कोंबडीला अंड्यावर बसल्यानंतर त्रास द्यायला जातो आणि त्रास द्यायला गेला की कोंबडी काय करते? तिला माहिती असतं की यामध्ये आपली पिल्लं आहेत, हा आपल्या पिल्लांना मारील, अशी तिला भीती वाटते आणि मग या भीतीमधून ती काय करते? त्याच्या अंगावर धावून जाते. किंबहुना कधी कधी आपण ऐकलं असेल कोंबडी चावली, तर ती अशा पद्धतीच्या काही गोष्टी करू शकते कारण तिला पिल्लाची काळजी वाटते. अजून एक आहे खाली, जरा डोके चालवा. हाही एक उपक्रम किंवा ही एक संकल्पना आपल्या पुस्तकामध्ये वारंवार येणार आहे. काय डोकं चालवायचं आहे आता तुम्हाला? कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्या बाबतीत सारखेपणा आहे. कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर आजचा जो अभ्यास आहे त्यातला पहिला उपक्रम आपण काय करायचा आहे की कोंबडी पाहायची व्यवस्थित आणि त्याच्याबरोबर तिची पिल्लं, ह्या दोघांमध्ये कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे तो जरा तुम्ही अभ्यासायचा आणि लिहून काढायचा. हा एक प्रश्न सोडवायचा आहे. थोडा वेळ देतो मी, वहीमध्ये हा प्रश्न पटकन लिहून घ्या. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? अजून एक प्रश्न लिहून घ्यायचा आहे तुम्ही, ज्याचं उत्तर ह्याच पानावर तुम्हाला सापडेल. ते म्हणजे अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक बनते. त्याचप्रमाणे अजून एक प्रश्न, अंडी उबवणे म्हणजे काय? लिहून घेताय ना? लिहून घ्यायचं आहे. पुढचा एक प्रश्न आहे, अंडी घालणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा. आपल्या या ठिकाणी इथे नावं आहेत, पहा तुम्ही थोडेसे बघून ठेवा. अंडी घालणाऱ्या प्राण्यांची नावे: मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप आणि अजून आता आपण शिकलेली कोंबडी. आणि ज्या प्राण्यांना पिल्ले होतात, पुढचा एक प्रश्न, ज्या प्राण्यांना पिल्लू होते अशा प्राण्यांची नावे सांगा. पिल्लू होणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा.
आता मी स्क्रीनवर हे पान नंबर 2 तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. व्यवस्थित रीतीने बघून घ्या. पान नंबर 2 व त्यावरील प्रश्न तुमचे लिहून झाले असतील. नसतील झाले तर व्हिडिओ थोडा पॉज करायचा, पुन्हा थोडं मागं जायचं, परत प्रश्न लिहून काढायचे. असं थोडं केलं की तुम्हाला प्रश्न पुन्हा मिळतील. आता आपण पुढे जातो आहे पहा. आता मी पुन्हा पान उलटतो. आता या पानावर पान नंबर 3 वर काय आलेलं आहे बघा. शेळीचे करडू आणि शेळी यांसारखेपण आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपण आहे. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपण आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपण आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूप फरक असलेला आपल्याला दिसून येतो. पण याचा अर्थ असा नाही की फुलपाखरू आणि त्याचं पिल्लू हे सारखं असतं. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात लक्षात घेण्याजोगी तफावत असते. पण ही तफावत हळूहळू कमी होते. परंतु ह्या प्रक्रियेला रूपांतरण असे म्हणतात. काय म्हणतात? रूपांतरण. प्रश्न विचारला जाईल आपल्याला, रूपांतरण म्हणजे काय? तर पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात लक्षात घेण्याजोगी तफावत असते, याला रूपांतरण असे म्हणतात. याला काय म्हणतात? रूपांतरण. फुलपाखरांमधील रूपांतरण ही प्रक्रिया या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा आठवण करून देतो, आपल्या पाठाचं नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम. आता सगळ्याच प्राण्यांचा जीवनक्रम आपल्याला अभ्यासणं शक्य नाही आहे, पण एका प्राण्याच्या जीवनक्रमावरून आपण अंदाज घेऊ शकतो. तसा या कोंबडीच्या पिल्ल्याचा ह्या प्राण्याचा जीवनक्रम आपण पाहत आहोत. फुलपाखरामध्ये हे जे रूपांतरण होतं, बदल होतात, ते कसे होतात ते आता आपण पाहणार आहोत. सुंदर आकाराचे आणि निरनिराळ्या रंगाचे फुलपाखरे तुम्ही पाहिली असतील. काही जणांनी फुलपाखरं पकडली असतील. आपण खोडसाळपणे त्यांचे पाय बांधून ठेवले असतील. हे खेड्यातली मुलं जास्त करतात, कारण तुम्हाला फुलपाखरूच पाहायला मिळणं मुश्किल आहे. तर असे हे फुलपाखरू, या फुलपाखरूच्या जीवनचरित्राचा अभ्यास आपण आता करणार आहोत. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये काय काय रूपांतरण होतं ते आपण पाहणार आहोत. तर फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. त्या 4 अवस्था कोणत्या? एक म्हणजे अंडे, दुसरे म्हणजे अळी, तिसरे कोश आणि चौथी प्रौढ. या 4 अवस्था आहेत फुलपाखरांच्या वाढीच्या. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. म्हणजे अंड्यामधून फुलपाखराची तयार होते अळी, अळीमधून तयार होतो कोश, कोशातून ते फुलपाखरू बाहेर पडतं, त्यावेळेस त्याची अवस्था असते प्रौढ. आणि हे फुलपाखरू आपल्या फुलपाखरासारखंच दिसतं. या ठिकाणी फुलपाखरांच्या अनेक जाती आहेत. त्यातली एक जात, तिचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या जातीचं नाव मी तुम्हाला सांगतो बघा. त्याचं नाव आहे बिबळ्या कडवा. काय नाव आहे त्याचं? बिबळ्या कडवा नावाचं एक फुलपाखरू आहे बघा. हे फुलपाखरू सगळीकडे दिसून येतं बघा. हे असं फुलपाखरू तुम्ही पाहिलं असेल बघा, बऱ्याच वेळा तुमच्या घरात पण उडून आलेलं असेल. आता पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहिलं पण असेल हे फुलपाखरू.
तर ह्या फुलपाखराला बिबळ्या कडवा असं जातीचं फुलपाखरू म्हणतात. त्याच्या वाढ कशी होते त्याचा जीवनक्रम आपण बघणार आहोत. हा जो बिबळ्या कडवा फुलपाखरू आहे, याची आई, तिला मादी असं म्हणतात. ही जी मादी आहे ती रुईच्या पानावर अंडी घालते. कोणत्या झाडाच्या पानावर? रुईच्या झाडाच्या पानावर अंडी घालते. ही पहिली प्रक्रिया आहे बघा. आता तिने अंडी घालून झालं बघा, या ठिकाणी रुईचं पान आणि अंडी दाखवलीत. हे रुईचं झाड माहिती ना सगळ्यांना? हे रुईचं झाड, त्या पानावर असणारी तिनं घातलेलं ते अंड, आणि मग हे अंड तिनं घातलं की या अंड्यामधून किती दिवस? 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. काय बाहेर पडते? अळी. आता अळी दाखवतो मी तुम्हाला बघा. मी पाहिलं अळी आहे. ही अळी बाहेर पडते. म्हणजे 5-6 दिवसांनी तिनं अंडे घातल्यानंतर 7-8 दिवसांनी ती अळी त्यामधून बाहेर पडते. आणि या अळीला एक शब्द वापरलेला आहे वैज्ञानिक भाषेमध्ये. हिला म्हणतात सुरवंट. काय म्हणतात? सुरवंट. तर ही अळी बाहेर पडते, तिला सुरवंट असं म्हणतात. आता हा जो फुलपाखराचा सुरवंट आहे, हा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो. आणि तो जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस तो प्रचंड भुकेने वखवखलेला असतो असं म्हटलेलं आहे. वखवखलेला म्हणजे काय? की कधी एकदा जेवण करेल अशी त्याची अवस्था झाली असते. प्रचंड भूक लागलेली. मग तो ज्या पानातून बाहेर येतो ना, तेच पान तो कुरतडायला सुरुवात करतो. ते पान तो कुरतडतो आणि तो कुरतडण्याचा वेग इतका मोठा असतो की त्यामुळे त्याची वाढ झटकन होते. म्हणजे त्याला प्रचंड ताकद मिळते लगेच. तुम्ही बघितलं असेल, कोळीमधून आंबा जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा तो खूप पटकन वाढतो. पण एकदा का तो त्या आंब्यातून बाहेर पडून त्याची प्रक्रिया संपली आणि मुळं यायला लागली की मग मात्र त्याची वाढ हळूहळू होत असते. आता आपण यामध्ये नवा शब्द शिका या अंतर्गत आपण एक शब्द शिकणार आहोत, कात. शरीरात वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण याला कात असं म्हणतात. पहिल्या 2-2.5 दिवसामध्ये बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. मग तो जुन्याच कातीच्या आतमध्ये तसाच थांबतो. हळूहळू त्याची वाढ झालेल्या शरीरावर कात येते. ती ढगळ स्वरूपामध्ये असते. आता या जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. या सुरवंटाला कात टाकणे असं म्हणतात. कात टाकणे हा शब्द पण तुम्ही ऐकला असेल बघा. बऱ्याच वेळा असं म्हणतात की सापाने कात टाकली, कोणीतरी तुम्हाला ती दाखवतो, तुम्हाला घाबरवतो. बघ सापाला तो साप नसतो, पण त्याची कातडी असते, त्याला कात टाकणे असं म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरावरचं जुनं आवरण काढून टाकून नवीन आवरण निर्माण होण्याची प्रक्रिया, त्याला कात टाकणे असं म्हणतात. तसा हा जुन्या कातीतून सुरवंट बाहेर येतो, याला सुरवंताचे कात टाकणे असं म्हणतात.
पान नंबर 2वर आपण 3वर आपण पुन्हा एकदा जाऊ. 3वर काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे, ते लिहून घ्यायचे आहेत. वही पेन काढायचा आहे. रूपांतरण म्हणजे काय, हा एक प्रश्न. त्याचं उत्तर लिहून ठेवायचं. इथं उत्तर आहे, तुम्हाला माहिती आहे, शोधा ते. दुसरं एक आहे प्रश्न, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? त्याचंही उत्तर इथं आहे, अंडे, अळी, कोश आणि प्रौढ. रूपांतरण म्हणजे काय? पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात लक्षात येण्याजोगी जी तफावत असते त्याला रूपांतर असं म्हणतात, रूपांतरण असं म्हणतात. पुढचा एक प्रश्न लिहून घ्यायचा आहे. बिपळ्या कडव्या या फुलपाखराची मादी कोणत्या पानावर, कोणत्या झाडाच्या पानावर अंडी घालते? हा एक प्रश्न लिहून घ्या. त्याचं उत्तर आहे रुईच्या पानावर. फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात? हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे सुरवंट. काय? सुरवंट. पुढचा एक प्रश्न लिहून घ्यायचा आहे, कात टाकणे म्हणजे काय? कात टाकणे म्हणजे काय? शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण, याला कात टाकणे असं म्हणतात. तर हाही प्रश्न लिहून घ्यायचा आहे. त्याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगितलं. पान मी पलटी करतो. अजून एक प्रश्न या ठिकाणी आहे बघा. सुरवंटाचे कात टाकणे म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे, जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडणे याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. या ठिकाणी पान क्रमांक 3 आपलं संपलेलं आहे. पान नंबर 4ला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पान नंबर 3 तुमच्या डोळ्यासमोर मी पुन्हा देतो. थोडंसं तुम्हाला मोठं करतो म्हणजे तुम्ही चांगलं वाचू शकता. ओके. यानंतर पान नंबर 4 आपण शिकणार आहोत. नमस्कार. आता पान नंबर 4 आपण बघत आहोत. यामध्ये आपण सुरवंटाचे कात टाकणे म्हणजे काय हे पाहिलं. आता हा सुरवंट पुन्हा एकदा वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची वाढ अतिशय झपाट्याने होते.
2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा पद्धतीने हा सुरवंट जवळजवळ 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेमध्ये जवळजवळ 10 ते 12 दिवस राहते. या ठिकाणी त्याची जी सुरवंट अवस्था आहे, कोश अवस्था आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या ठिकाणी ही बिबटा कळवा फुलपाखरू आहे. त्याची कोशा अवस्था कशी असते त्याचं चित्र तुमच्यासमोर आहे बघा. अशा पद्धतीने ह्या फुलपाखराच्या ह्या सुरवंट अवस्थेनंतर त्याची वाढ पूर्ण झाली की हा सुरवंट आपल्या खालच्या पोटातून एक प्रकारचा रेशमासारखा लांबलचक धागा काढतो आणि हा धागा स्वतःभोवती लपेटून घेत छोटेसे आवरण तयार करतो. आणि हे जे आवरण असते त्या आवरणाला कोशावरण असं म्हटलं जातं. आणि या अवस्थेला कोशा अवस्था असं म्हटलं जातं, जे या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्याचं चित्र मी तुम्हाला दाखवलं. या कोशाच्या आतमध्ये बिबळ्या कडवा 8 ते 12 दिवस राहतो. या अवस्थेमध्ये तो काही खात नाही. त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. त्याची पायांची लांबी वाढते. हळूहळू त्याला आकर्षक पंख फुटायला सुरुवात होतात आणि हळूहळू त्याचं रूपांतर फुलपाखरामध्ये व्हायला सुरुवात होतं. कोशा अवस्थेपासून फुलपाखराच्या अवस्थेपर्यंत जाण्याचा हा प्रवास या ठिकाणी संपतो. बघा, या ठिकाणी हा कोश आहे. या कोशातून हळूहळू फुलपाखरू बाहेर पडलेला आहे, जे तुम्ही इथं पाहत आहात. अशा पद्धतीने ही जी काही कोशा अवस्था असते, या अवस्थेमध्ये मात्र हे फुलपाखरू काही खात नाही. त्याच्यामध्ये झालेले सगळे बदल आणि या बदलानंतर त्याची वाढ पूर्ण होते. आणि एकदा का ह्या बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण झाली की त्याचं प्रौढ अवस्थेमधल्या फुलपाखरामध्ये रूपांतर होतं. आणि याच पद्धतीने नंतर मग हे छान सुंदर दिसणारं हे फुलपाखरू तयार होतं. बिबळ्या कडवा फुलपाखरू हे सगळ्या ठिकाणी सापडतं, बऱ्याच ठिकाणी दिसतं. तुम्ही पण असं फुलपाखरू पाहिलं असेल. अशा पद्धतीने ही फुलपाखराची जी मादी आहे ते कुठं अंडी टाकायची, कोणत्या पानावर बसायचं, हे सगळं ती ठरवत असते. निरनिराळ्या फुलपाखरांमध्ये अंड्यातून सुरवंट बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे हा कमी जास्त असू शकतो, परंतु तो असतो. आणि अशा प्रकारचे हे सुरवंट काही लांबट आकारांचे, निरनिराळ्या रंगांचे, काही केसासारख्या तंतूंसारखे अशा अनेक प्रकारे असू शकतात. अशा पद्धतीने हा फुलपाखराच्या जीवनक्रमाचा प्रवास आहे. या ठिकाणी हे पान नंबर 4 आपण आज संपवलेलं आहे. यावर आधारित काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगतो, ते लिहून घ्यायचे. वही पेन तयार ठेवायचा आहे. पहिला प्रश्न आहे, कोशावस्था म्हणजे काय?
सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लंबलचक धागा काढतो, स्वतःभोवती लपेटून घेऊन त्याचे छोटे आवरण तयार करतो आणि या आवरणालाच कोश असं म्हणतात आणि या अवस्थेला कोशावस्था असं म्हटलं जातं. या पद्धतीने या फुलपाखराची वाढ होत असते. एकच प्रश्न या पानावर होता, तो तुम्हाला सांगितलेला आहे. इथे काही छानसे फुलपाखरं मी तुम्हाला दाखवा. बघा या ठिकाणी हे एक सुंदर असं फुलपाखरू आहे. त्यानंतर इथे एक फुलपाखरू आहे. हे एक अजून सुंदर एक फुलपाखरू आहे. असे अनेक प्रकारचे फुलपाखरू तुम्ही स्वतः पाहिले असतील. फुलपाखरांची विविध चित्र तुम्ही गोळा करायची. नेटवरून चित्र शोधा, फुलपाखरांचे विविध फोटो शोधा. धडा वाचून झाला, समजून झाला, तुम्ही माहिती करून घेतला की मग फुलपाखराचं एखादं छानसं चित्र आपल्या ड्रॉइंग वहीमध्ये काढा, त्याचा फोटो पाठवा. तसंच इंटरनेटवरून फुलपाखरांचे विविध फोटो मिळवा आणि ते पण या ग्रुपवर पाठवायचे आहेत. आपण या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला या सदरामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला इथे सांगत आहे. बघा, आपले आई स्वच्छ धान्य निवडून ठेवते, परंतु काही दिवसांनी तिनं झाकण उघडलं की त्याच्यामध्ये किडे दिसतात. धान्याच्या गोदामामध्ये प्रचंड किडे तुम्हाला दिसतात. वाण्याच्या दुकानामध्ये, आपल्या घरी हे कीटक कुठून येतात? आईने तर डबा बंद करून ठेवलेला असतो, तरी देखील डब्यामध्ये कीटक कसे काय येतात? तर काय होत असतं, याच्यामध्ये कीटकाची जी मादी आहे, ही मादी अंडी घालत असते आणि ती अंडी जेव्हा आई धान्य निवडते तेव्हा आपल्या उघड्या डोळ्यांना ते काही आपल्याला दिसत नाहीत. नंतर मात्र ते झाकण लावल्यामुळे हवा बंद होते, तिथे एक प्रकारची ऊब निर्माण होते आणि या ऊब ही अंड्यांच्या वाढीस पुरेशी असते आणि त्यामुळे मग या डब्यामध्ये अंडी तयार होतात. अंड्यांपासून सुरवंट तयार होतं, सुरवंटापासून कोश तयार होतो आणि कोशाच्या माध्यमातून प्रौढ अशा अवस्थेमध्ये ते कीटक तयार होतात आणि जेव्हा आपण डबा उघडतो तेव्हा मग आपल्याला किडेच किडे दिसायला लागतात. अशा पद्धतीने हे पण आपल्याला माहिती पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला या सदरातली ही माहिती होती जी मी तुम्हाला सांगितली. आता याच्याबरोबर आपण काय शिकलो याची थोडी उजळणी मी घेतो. बघा, या उजळणीमध्ये कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होते, कोंडी उबवते, अंडे पूर्ण वाढ झाले की पिल्लू काय करतं, कवच खोडून बाहेर येतं. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था आपण पाहिल्या. बिबड्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पाण्यावर अंडी घालते व यातून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट असे म्हणतात, हे पण आपण पाहिलं. पूर्ण वाढ झाल्यानंतर सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो, त्याला कोश असे म्हणतात. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते, त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात आणि आकर्षक पंख असतात. तर ही एक माहिती होती महत्त्वाची जी तुम्हाला मी सांगितली. पान थोडंसं मोठं करून देतो एकदा तुम्हाला. आता हा पाठ आपण शिकलेलो आहोत, सगळी माहिती आपण घेतलेली आहे. यामध्ये आपण अजून एक भाग आहे, नेहमी लक्षात ठेवा,
फुलपाखरे ही आपल्या निसर्गाचा, परिसराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणून गंमत म्हणून फुलपाखरू पकडणे, त्याला दोरीने बांधून ठेवणे किंवा त्याचा पाय तोडून टाकणे अशी जी कृती आहे ही अत्यंत चुकीची आहे. अशी कोणतीही कृती आपण करायची नाही. कारण फुलपाखरांमुळे देखील निसर्गामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी होत असतात. त्यासाठी फुलपाखरं आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. आता यानंतर आपण पुढे जाऊया. आता यामध्ये स्वाध्याय आलेला आहे बघा. आता काय काय अभ्यास करायचा, कोणकोणते प्रश्न सोडवायचे ते या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये जरा डोके. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्याच्या अंड्यातून पिले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? जरा शोधून काढा. गावात भिरभिरणारा चतुर पक्षी तुम्ही पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश, प्रौढ या अवस्थेमध्ये 4 अवस्था यातील चतुर पक्ष्याची कोणती अवस्था आहे? पालेभाज्या निवडायला घेतले की पानांना वेगवेगळ्या आकारची भोकं पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. याचे काय कारण असेल ते तुम्ही शोधून काढायचं आहे. पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. फुलपाखराच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था आहे तेही तुम्ही मला सांगायचं आहे. आता या ठिकाणी काही प्रश्न आहेत. प्रश्न स्क्रीनवर आहेत. मी एकदा वाचून पण दाखवतो. थोड्या वेळ स्क्रीन तुमच्यासमोर अशीच राहील. ताबडतोब सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आणि हा पाठ 1, 2, 3 वेळा तुम्ही जर व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ती प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवायची. कोंबडीला अंडी का उपवावी लागतात? पहिला प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे द्या. कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? दुसरा प्रश्न आहे, अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? कोश या अवस्थेमध्ये बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणते बदल होतात? पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगा. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. असे 3 प्रश्न आहेत चूक की बरोबर या सदरातले. ते सोडवून ठेवायचे आहेत. पुढे गाळलेल्या जागा आहेत. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते. आणि अजून एक प्रश्न आहे, फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात. थोडेसे प्रश्न मी मोठे करतो. लिहून झाले नसतर तर तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. जर वेळ मिळाला नाही तर पुन्हा हा व्हिडिओ थोडा पॉज करा. पॉज केल्यानंतर हे प्रश्न तुमच्यासमोर दिसतील. ते व्यवस्थित रीतीने लिहून घ्यायचे आहेत. आणि उपक्रम या सदरामध्ये बिबळ्या कडवा या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा हा एक उपक्रम तुम्ही करायचा आहे. आपल्या ड्रॉइंग वहीमध्ये चित्र काढून ठेवायचं आहे. आणि अजून फुलपाखरांची जी भरपूर रंगीत चित्र मिळतील ती सगळी मिळवायची आहे आणि वहीमध्ये चिटकवून ठेवायची आहे. परिसर अभ्यासाच्या वहीबरोबर अजून एक वही आपण करायची आहे. त्या वहीचं नावच द्यायचं आहे उपक्रम वही. आणि त्या उपक्रम वहीमध्ये पहिला उपक्रम आपण घ्यायचा आहे, फुलपाखराचे चित्र काढून रंगवा.
दुसरा उपक्रम घ्यायचा आहे, फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करून चिटकवा. हे दोन्ही प्रश्न उपक्रम वहीमध्ये उपक्रम 1 असं नाव टाकायचं आणि ते लिहून ठेवायचे, तयार करून ठेवायचे. या ठिकाणी पाठ क्रमांक 1 आपला संपलेला आहे. आता मी तुमची रजा घेतो. पुन्हा पुढच्या पाठासाठी आपण लवकरच भेटूया. बाय बाय.